देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला प्रसंग दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी. देवाने आपल्याला या कठीण काळामध्ये, युद्धाच्या संकटाच्या काळामध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. त्याची कृपा आपल्यावर आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे तो आपल्याला प्रकाशित करो, ही प्रार्थना आहे. पुढील वेळ आपण देवाच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आम्हाला वेळोवेळी तुझ्या चरणाजवळ बसून तुझं वचन ऐकण्याची संधी देतोस प्रिय प्रभू. ही एकच गोष्ट आहे प्रिय प्रभू की ज्याचा वाटा आम्ही निवडायला पाहिजे प्रिय प्रभू. आणि म्हणून आज तू आम्हाला आशीर्वादित कर, मार्गदर्शन कर, प्रकाशित कर. तुझी वाणी आमच्या कानी पडू दे. ज्याने धारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्याचा जो शास्त्र भाग आहे, योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16वा वचन मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. तिथे असं लिहिलेलं आहे की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हास द्यावे. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की मूळ हेतूपासून दूर जाऊ नका. मूळ हेतूपासून दूर जाऊ नका. ख्रिस्ती जीवनाला एक हेतू आहे, एक ध्येय आहे, आणि आम्हाला त्या हेतूप्रमाणे आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. परंतु पुष्कळदा जगामध्ये राहत असताना काय होतं की आपण त्या मूळ हेतूपासून भरकटतो, दूर जातो, आणि मग जे ध्येय आमच्या समोर आहे, जो हेतू आमच्या समोर आहे, तो आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये पूर्ण करू शकत नाही. आणि हे असल्या प्रकारचं जे जीवन आहे ते ख्रिस्ती जीवन नाही. आमच्या जीवनाला हेतू आहे. याला कारण हे आहे की आमचं जीवन जे आहे ते निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे. आमचं जे जीवन आहे निवडलेलं आणि नेमलेलं आहे. उदाहरणार्थ एक सैनिक असतो, त्याची निवड होते, त्याची नेमणूक होते. ती खास एका कार्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी
त्याला वेगळं केलेलं असते, तो त्याच्या जीवनाचा हेतू असतो. किंवा एखादा अधिकारी त्याची नेमणूक करण्यात येते, ती सुद्धा एका विशिष्ट कार्यासाठी, आणि त्याच्या जीवनाला सुद्धा एक हेतू असतो. सैनिकाच्या जीवनाला सुद्धा एक हेतू असतो. आणि निवड याला कारण यासाठी होते की त्याच्या मागे हेतू असतो, काही एक ध्येय असते. आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे हे हेतुपूर्ण असल्या प्रकारचं जीवन आहे. या जीवनाला हेतू आहे आणि ध्येय आहे. आणि आमच्या जीवनाचा जो हेतू आहे तो काय आहे ते आम्ही पाहिलं पाहिजे. तर पहिला जो हेतू आहे तो या 15व्या अध्याय जो आपण वाचला त्याच्या 16व्या वचनामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आम्हाला देवाने निवडलं आहे आणि नेमलेलं आहे. आणि जसं मी सांगितलं की जो निवडलेला असतो त्याच्या जीवनाला हेतू असतो, एक ध्येय असते. आणि या ठिकाणी काय हेतू आहे आमच्या जीवनाचा, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तुम्ही जाऊन फळ द्यावे. फळ देणे हा आमच्या जीवनाचा हेतू आहे. निवड करणाऱ्याला म्हणजे देवाला आम्हाला फळ द्यायचं आहे. देवाला फळ देणे हा आमच्या जीवनाचा हेतू आहे. हे फळ आत्मिक असेल किंवा हे भौतिक फळ असेल, जे आमच्या गरजा असतील किंवा आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी यायला पाहिजे, असायला पाहिजे, ते एक फळ आहे आणि आत्मिक एक फळ आहे. या ठिकाणी या अध्यायामध्ये द्राक्षवेली आणि फाटे याचं उदाहरण दिलेलं आहे. येशू हा द्राक्षवेल आहे आणि आम्ही फाटे असल्या प्रकारचे आहोत. आणि या फाट्याचं कर्तव्य, या फाट्याचा जीवनाचा उद्देश आणि या फाट्याचा हेतू, जीवनाचा हेतू हा आहे की त्याने फळ द्यावं. आता प्रश्न आहे की हे फळ हा फाटा केव्हा देऊ शकतो. आणि हा फाटा फळ त्याच वेळेस देऊ शकतो ज्यावेळेस हा फाटा स्वतःला त्या वेलीला जोडतो किंवा ज्यावेळेस त्या वेलीशी तो नातं तयार करतो, संबंध तयार करतो किंवा स्वतःला जोडतो, त्याच वेळेस तो फळ देऊ शकतो. आपल्याला माहीत आहे की वेली हीच जीवन रस तयार करते, अन्न तयार करते. कारण त्या वेलीलाच फक्त मूळ असते आणि त्या मुळाच्या द्वारे ती जमिनीमधून अन्न शोषून घेते आणि पाणी शोषून घेते. आणि ही द्राक्षवेल किंवा ही वेली म्हणजे एखाद्या पाईपसारखी असते. आणि या पाईपला जोपर्यंत हा फाटा स्वतःला जोडत नाही तोपर्यंत या पाईपमधून किंवा या द्राक्षवेलीमधून जो वाहणारा जीवन रस तो या फाट्यामध्ये येऊ शकत नाही. हा फाटा जीवन निर्माण करू शकत नाही किंवा या फाट्यामधून जीवन रस वाहू शकत नाही, कारण या फाट्याला मूळ नाही, त्यामुळे तो अन्न तयार करू शकत नाही. येशू ही द्राक्षवेल आहे आणि येशू हा जीवन आहे. येशू हा जीवनाचा निर्माण करता आहे. संपूर्ण सृष्टी आणि हे विश्व निर्माण करणारा येशू आहे. आणि ही जी वेल आहे, येशू ही या नावाची जी वेल आहे, त्याच्यामधूनच हा जीवन रस वाहतो, त्याच्यामध्येच हा जीवन रस तयार होतो, कारण त्याला मूळ आहे परंतु फाट्याला मूळ नाही. म्हणून फाटा हा जीवन तयार करू शकत नाही आणि म्हणून तो फाटा फळसुद्धा देऊ शकत नाही. आणि फाटा म्हणून वेली आणि फाटा याचा जो संबंध आहे अतूट असल्या प्रकारचा आहे.
हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. जर फाट्याने स्वतःला वेलीपासून जर वेगळं केलं तर त्या फाट्याला फळ येऊ शकत नाही. आणि आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे हे सुद्धा असंच आहे. येशू ही द्राक्षवेल आहे आणि आम्ही जे देवाचे लोक आहोत, फाटे आहोत. जोपर्यंत आम्ही त्या वेलीला स्वतःला जोडत नाही, त्याच्याशी संबंध प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनात सुद्धा फळ येऊ शकत नाही. कारण जीवन आम्ही तयार करू शकत नाही आणि फळसुद्धा आम्ही तयार करू शकत नाही. द्राक्षवेल आणि फाटा यांच्यामध्ये जो संबंध आहे तो आजच्या भाषेत जर सांगायचं तर होर्मुज जो मार्ग आहे, आपण फार ऐकतो या काळामध्ये, त्या मार्गाच्या द्वारे आपण पाहतो की इराणमधलं जे ऑइल आहे, तेल आहे, ते त्या मार्गाच्याद्वारे संपूर्ण जगाला पुरवल्या जातं. आणि त्या मार्गासारखा आहे हा जो संबंध आहे फाटे आणि वेली, त्या होर्मुज मार्गासारखा आहे. आणि हा होर्मुज मार्ग जोपर्यंत खुला आहे, जोपर्यंत उघडा आहे, तोपर्यंतच हा पुरवठा त्या फाट्यांना किंवा जगाला होऊ शकतो. परंतु आज आपण पाहतो की हा मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की जगामध्ये किती भयंकर आर्थिक, औद्योगिक दळणवळणाची फार मोठी भीषण असल्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा भयंकर असल्या प्रकारचा परिणाम झालेला आहे. आणि हीच गोष्ट आहे की द्राक्षवेल आणि फाटे यांच्या, आणि द्राक्षवेल म्हणजे येशू आहे, देव आहे आणि आम्ही त्याचे लोक आहोत. आणि त्या देवाकडून असं म्हणू आपण की जोपर्यंत हे ऑइल आमच्या जीवनात येत नाही, ऑइल म्हणजे काय, तेल म्हणजे काय, सामर्थ्य, जीवन देणार आहे, ते सामर्थ्य असल्या प्रकारचं आहे. हे सामर्थ्य जोपर्यंत आमच्या जीवनात येत नाही किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्यांचा पुरवठा जोपर्यंत आमच्या जीवनात होत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये फळ येऊ शकत नाही. अनेक गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनात त्याचे फळं आम्ही माळ्याला देऊ शकत नाही किंवा आमच्या जीवनामध्ये ते फळ येऊ शकत नाही जोपर्यंत आम्ही त्या वेलीला आमचा संबंध जोडत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये फळ येऊ शकत नाही. विशेषतः आत्मिक फळ आपल्याला माहीत आहे की आशा, आनंद, शांती, सामर्थ्य, जीवन याचं फळ आमच्या जीवनाला लागूच शकत नाही, आमच्या फाट्याला लागूच शकत नाही. ज्याने आम्हाला निवडलं, ज्याने आम्हाला आमची लागवण केली, त्याला आम्हाला फळ द्यायचं आहे. परंतु जोपर्यंत आम्ही स्वतःला त्या वेलीशी जोडत नाही, त्या हॉर्मुजसारखा मार्ग आमचा खुला होत नाही देव आणि आम्ही यांच्यामध्ये, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये फळ हे येऊ शकत नाही. हीच गोष्ट 15 अध्याय 5 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. तर यावरील वचनामध्ये आपण पाहतो की येशू म्हणतो मीच वेल आहे आणि तुम्ही फाट्या. आणि ही गोष्ट खरं आहे. या जगामध्ये कुठलाच व्यक्ती वेली किंवा वेल होऊ शकत नाही, कुठली शक्ती वेल होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कुठलीच शक्ती, कुठलीच व्यक्ती आम्हाला जीवन रस पुरवू शकत नाही, ऑइल पुरवू शकत नाही, सामर्थ्य पुरवू शकत नाही किंवा जीवनातल्या इतर ज्या गोष्टी आध्यात्मिक त्या पुरवू शकत नाही. कारण येशूशिवाय कोणी वेली होऊ शकत नाही. परंतु असं असून सुद्धा आजच्या काळामध्ये मनुष्याने इतर गोष्टीकडे तो पाहतो, इतर गोष्टींना त्याने वेल समजलेला आहे. उदाहरणार्थ धन, पैसा, सत्ता, शिक्षण
यांनाच तो वेल समजायला लागलेला आहे आणि त्यांच्याशी स्वतःचा फाटा त्याने जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला ह्या गोष्टी मिळतात सुद्धा, परंतु जे आध्यात्मिक जे फळ आहे ते त्याच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. जीवन, आनंद, खरं सुख, खरी शांती आणि विशेषतः भविष्याची आशा, हे जे फळ आहे ते त्याच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. कारण हे फळं येण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी आम्हाला त्या वेलीशी जोडावं लागेल. ती वेल म्हणजे येशू आहे. त्याच वेलीशी आम्हाला जोडावं लागेल, कारण तीच एक वेली आहे जी जीवन देणारी आहे, सामर्थ्य देणारी आहे. आणि म्हणून आम्हाला तिच्याशीच आमचा संबंध जोडावा लागेल. आज युद्धांच्या, संकटाच्या, दुष्काळाच्या काळात जीवन इतकं कठीण झालेलं आहे की माणसाच्या जीवनाचा हेतू एकच झालेला आहे. म्हणजे आजची परिस्थितीसुद्धा त्याला कारणीभूत आहे. अर्थात ती कारणीभूत व्हायला नको, परंतु एवढे युद्ध आहेत, दुष्काळ आहे, नैसर्गिक संकट आहे आणि इतर अनेक गोष्टी, धक्के त्याच्या जीवनामध्ये आहेत की त्याच्या जीवनाचा एकच हेतू झालेला आहे आणि तो म्हणजे पैसा. त्या पैशाच्याच मागं तो लागत, तेच त्याचं ध्येय झालेलं आहे. आणि देवाला फळ देणं हे त्याचं ध्येय राहिलेलं नाही. परंतु आज आमच्या जीवनामध्ये आमचा जो हेतू आहे तो हा आहे की त्या देवाला फळ देणं. आणि असल्या प्रकारच्या या काळामध्ये विशेष करून आमच्या जीवनामध्ये हे फळ आम्ही देवाला देऊ शकतो. हे आध्यात्मिक फळ, त्याचप्रमाणे भौतिक फळसुद्धा आमच्या या फाट्याला येऊ शकतं आणि विपुल फळ येऊ शकतं. कारण हा जो काळ आहे चमत्कारांचा काळ आहे, अद्भुत कृत्यांचा काळ आहे. आणि असल्या प्रकारचा भयंकर असल्या प्रकारच्या कठीण परिस्थिती, अशक्य परिस्थिती आणि बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे गेलेली परिस्थिती आणि सर्वात वाईट आणि क्लिष्ट असल्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आजच्या काळामध्ये, युद्धाची परिस्थिती, दुष्काळाची परिस्थिती, गोंधळाची परिस्थिती, अशा या परिस्थितीमध्ये उलट देवाला एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून तो या काळामध्ये फार मोठे चमत्कार त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये करू शकतो. त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये तो अद्भुत कृत्य करू शकतो. त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये अधिक फळ या काळात येऊ शकतं. हाच तो काळ आहे. ठीक आहे, एका बाजूला कठीण काळ आहे, युद्धाचा काळ आहे, संकटाचा काळ आहे, नैसर्गिक आपत्तींचा काळ आहे, परंतु दुसऱ्या बाजूने देवाच्या कार्याचा काळ आहे, देवाच्या चमत्कारांचा काळ आहे आणि देवाच्या चिन्हांचा काळ, अद्भुत कृत्यांचा काळ आहे. आणि देव ते करायला तयार आहे आणि तो करू शकतो. आणि म्हणून या काळामध्ये आम्ही देवाच्या कार्याची अधिक फळाची आम्ही अपेक्षा केली पाहिजे आणि ते फळ आम्ही देऊ शकतो यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आमचा जीवनाचा हेतू, जसं मी सांगितलं पुन्हा पुन्हा, की फळ देणे, देवाला फळ देणे हे आहे. ते आत्मिक फळ असो की भौतिक फळ असो, आम्हाला ते देवाला द्यायचं आहे. परंतु हे फळ देण्यासाठी पुष्कळदा तो आमची साफसूफ करतो. देवाचा एकच हेतू आहे की फळ, आणि फक्त फळ नाही परंतु विपुल फळ. आणि विपुल फळ येण्यासाठी तो आमची साफसूफ करतो. आमच्या जीवनातील ज्या अनावश्यक गोष्टी आहेत किंवा आम्ही जो फाटा आहोत, या फाट्यामधले जे अनेक इतर फाटे आहेत ते तो काढून टाकतो आणि साफसूफ आम्हाला करतो. आणि देवाचा हेतू हाच आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये फळच नाही परंतु विपुल फळ यावं. तो आमची लागवण करतो हे आपल्याला माहीत आहे. तो आम्हाला पाणी घालतो, खत घालतो, आम्हाला कुंपण घालतो, आमचं रक्षण करतो, आम्हाला वाढवतो. ह्या सर्व सुखाच्या गोष्टी आहेत, खुश करणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट तो अशी करतो जेणेकरून आम्हाला वेदना होतात. ती गोष्ट ही की तो आम्हाला साफसूफ करतो.
आमची कटाई करतो, आम्हाला कापतो, आमच्यातील ज्या अयोग्य गोष्टी आहेत, ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या तो काढून टाकतो. आमच्यावर औषध तो फवारतो, आमच्यातली कीड तो काढून टाकतो, आमच्यावर तो कैची वापरतो. आणि हे मात्र वेदनादायक असल्या प्रकारचे असते. आणि ज्यावेळेस आम्ही निवडलेलं आहोत, आम्ही फळ देण्यासाठी आहोत हे, आणि इतक्या चांगल्या गोष्टी तो आधी करतो, ज्यावेळेस तो कैची वापरतो त्यावेळेस मात्र आम्हाला ठोकर बसते, आम्हाला धक्का बसतो, आम्ही अडखडतो आणि अनेक प्रश्न आपण देवाला विचारतो की देव माझ्यातील फांद्या कसं कापू शकतो, कसं कापू शकतो, माझी अग्निपरीक्षा कशी घेऊ शकतो, तो माझ्या संकट कसं येऊ देऊ शकतो, भयानक अशा असल्या प्रकारचा आजार तो माझ्यावर कसा येऊ देऊ शकतो. असल्या प्रकारचे अनेक प्रश्न आमच्या जीवनामध्ये तयार होतात. आपल्याला माहीत आहे की देवाने तर मला निवडलं, देव मला पाणी देतो, देव मला अन्न देतो, देवाची माझ्याकडून फार चांगल्या मोठमोठ्या इच्छा आहे, मग ही कैची कशासाठी. त्यामुळे पुष्कळदा आम्ही अडखडतो, देवापासून दूर जातो. आणि देवाने ज्या हेतूने आमची लागवड केलेली आहे, आम्हाला रोपलेलं आहे, ज्या हेतूने देवाने आम्हाला आमचा फाटा त्या वेलीशी जोडलेला आहे, आम्हाला निवडलेला आहे, त्या हेतूपासून सुद्धा आम्ही दूर जातो, देवापासून पण दूर जातो आणि त्या हेतूपासून सुद्धा आम्ही पुष्कळदा दूर जातो. परंतु ज्यावेळेस देव आमची साफसूफ करतो, आम्हाला छाटतो, ज्यावेळेस आमच्यावर कैची लावतो, ज्यावेळेस आमच्यावर संकट येऊ देतो, रोग येऊ देतो, अनेक प्रकारच्या समस्या येऊ देतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा हेतू एकच असतो, तो म्हणजे फळ. कारण फळासाठीच आमची निवड झालेली आहे आणि आमच्या जीवनाचा एकच हेतू आहे, तो म्हणजे फळ. फक्त फळच नव्हे, परंतु विपुल फळ. आणि विपुल फक्त फळामध्ये तो संतुष्ट नाही, पण त्याला आमच्या जीवनातून पाहिजे विपुल फळ. आणि हे विपुल फळ देण्यासाठी आम्हाला पुष्कळदा तो साफसूफ करीत असतो. जुन्या करारामध्ये एक उदाहरण आहे, ते म्हणजे योबाचं. योब नावाचा फाटा होता, तो देवाशी जोडलेला होता, पण देवाला त्याच्या जीवनाकडून विपुल फळ पाहिजे होतं. आणि म्हणून देवाने त्याच्यावर कैची चालवली, त्याला साफसूफ केलं, त्याच्या जीवनातील सर्वस्व त्याचं काढून घेतलं, हिरावून घेतलं. परंतु हे सर्व करत असताना देवाचा हेतू त्याच्याविषयी त्याचा नाश करावा, त्याला मारून टाकावं, त्याचं अस्तित्वच संपून टाकावं असं अजिबात नव्हता. कारण तो देवाचा निवडलेला होता, तो धार्मिक होता. अशा धार्मिक व्यक्तीच्या जीवनासाठी देवाचा क्रूर आणि वाईट असल्या प्रकारचा हेतू असूच शकत नाही. देवाचा सुद्धा, देवाने ज्यावेळेस त्याची काटछाट केली, साफसूफ त्याला केलं, त्याच्यावर कैची चालवली, त्याला कापलं, त्याच्यातलं सगळं हिरावून घेतलं, त्याच्या मागे सुद्धा देवाचा हेतू चांगलाच होता. आणि तो हेतू हा होता की देवाला त्याच्या जीवनामध्ये दुप्पट फळ पाहिजे होतं. आणि ज्यावेळेस देवाने त्याची साफसूफ केली, त्याचं आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये दुप्पट असल्या प्रकारचं फळ आलं, दुप्पट असल्या प्रकारचा आशीर्वाद आला आणि पहिल्यापेक्षा सुद्धा तो अधिक थोर झाला. जो देव चांगला आहे, जो देव प्रीती आहे, तो वाईट करू शकत नाही. वरकरणी वरवर देव आम्हाला वाईट वाटेल, देव आम्हाला कदाचित क्रूर वाटेल, असंवेदनशील वाटेल, परंतु आतमध्ये त्याचा हेतू हा अतिशय चांगला, थोर, मोठा, आमच्या भल्यासाठी असल्या प्रकारे आणि आमच्यामधून फळ येण्यासाठीच असतो, हे आपल्याला विसरता कामा नये. यामागे देवाने आम्हाला निवडलं, नेमलं, यामागे आणखी एक देवाचा हेतू, दुसरा हेतू, तो हा आहे की वचन 8 मध्ये लिहिलेला आहे
की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. फळाच्या माग असलेला हा दुसरा हेतू. देवाचा हेतू हा आहे की आमच्या जीवनामध्ये फळ असावं, परंतु त्या फळाचे मागे जो एक अंतिम हेतू आहे तो हा आहे की त्याचं गौरव व्हावं. त्याचं गौरव जर होत असेल तर मला असं वाटते फळ हे मस्ट आहे. फळ आलंच पाहिजे, कारण त्याद्वारे त्याचं गौरव आहे. आमचं तर भलं आहेच, परंतु त्याचं गौरव आहे. आणि जीवनाचा हा हेतू आम्हाला समजण्याची गरज आहे की आमचं जीवन हे त्याच्या गौरवासाठी आहे. आम्हाला जे फळ द्यायचं आहे ते शेवटी त्याच्या गौरवासाठी आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की देवाचे लोक इस्रायल हे सुद्धा निवडलेले होते. आज आम्ही निवडलेलो आहोत, फाट्याप्रमाणे आहोत, आणि इस्रायल लोकसुद्धा फाट्याप्रमाणे होते. आणि देव हा द्राक्षवेलीप्रमाणे होता. देवाने इस्रायल लोकांना निवडलं होतं. मग प्रश्न असा आहे की काय त्यांच्या जीवनाविषयी देवाचा हाच हेतू होता? देवाचा त्यांच्याविषयी हाच हेतू होता. आणि तो हेतू यशायाचं पुस्तक 43:7 मध्ये आपल्याला सापडतो. आणि अनेक ठिकाणी तो हेतू आलेला आहे, परंतु या वचनामध्ये आलेला आहे. त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्यास माझे नाव ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले. आणि तिथं काय शब्द आलेला आहे? गौरवासाठी उत्पन्न केले. आणि सुरुवातीच्या वचनामध्ये आलेलं आहे की ते माझे निवडलेले आहेत, मी त्यांना उत्पन्न केलेलं आहे, मी त्यांना तयार केलेलं आहे. त्यामधील हेतू हा आहे देवाचा. काय हेतू होता? इस्रायल जे निवडलेले लोक, देवाचा हेतू होता त्यांच्या संबंधाने. तो हेतू हा होता की त्यांच्याद्वारे देवाचं गौरव व्हावं. हे फळ आहे आमच्या जीवनामधलं देवासाठी. देवाचं गौरव होणे. वेलीत फाटा लावणाऱ्याचं देवाचं गौरव होणं आणि विपुल फळ येणं, याद्वारे देवाचं गौरव होऊ शकतो. देवाला आमच्या जीवनामध्ये फक्त 30% नाही, 60% नाही, परंतु 100% फळ पाहिजे. ज्यावेळेस 100% फळ येईल आमच्या जीवनामध्ये, मग ते आध्यात्मिक असो की भौतिक असो, लोक त्या फळाकडे पाहतील आणि ते झाड लावणाऱ्या त्या माळ्याविषयी विचार करतील, त्याची स्तुती करतील. आणि एवढं फळ देणारा तो देव, तो माळी, त्याचं गौरव होईल. आणि हाच देवाचा हेतू आहे की आमच्या फळाच्या द्वारे त्या देवाचं गौरव व्हावं. हा हेतू आहे. फळ देणे हा हेतू आहे, त्याचं गौरव होणे हा दुसरा हेतू आमच्या जीवनासंबंधाने आहे. आज पुष्कळदा ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये खूप पानं तुम्हाला दिसतील, खूप फुलं तुम्हाला दिसतील, वरून ते टवटवीत दिसतील, फार सुंदर दिसतील, परंतु त्यांच्या जीवनामध्ये फळ आहे का? त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे का? त्यांच्या जीवनामध्ये शांती आहे का? त्यांच्या जीवनामध्ये सेवा आहे का? त्यांच्या जीवनामध्ये भविष्याची आशा आहे का? त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक फळ आहे का? त्यांच्या जीवनामध्ये भौतिक फळसुद्धा आहे का? भौतिक रीतीने सुद्धा ते आशीर्वादित झालेले आहे का? त्यांच्या जीवनामध्ये फळ आहे का? पुष्कळदा फळ तर दिसतच नाही, परंतु त्याच्या ठिकाणी काटे दिसतात, जे देवाला टोचणारे असतात, देवाला दुखविणारे असतात. फळ हे देवाला संतुष्ट करणार असल्या प्रकारचं. द्राक्षीचा जो रस आहे तो संतुष्ट करणारा असल्या प्रकारचा आहे. फळ हे संतुष्ट करणार आहे, परंतु काटे हे देवाला दुखवणारे असल्या प्रकारचे असतात. पुष्कळदा देवाचे लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये फळ नाही, परंतु काटे आहे. फळ नाही, फक्त शो आहे, पानं आहे, फुलं आहे, परंतु आतलं खरं जीवन त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही. याला कारण ते देवापासून दूर गेलेले आहे. त्यांचा फाटा त्या वेलीपासून दूर गेलेला आहे, वेगळा झालेला आहे.
जगिक गोष्टीच्या मागं हा फाटा लागलेला आहे. या फाट्याने स्वतःला जगाशी जोडलेला आहे, पैशाशी जोडलेला आहे, इतर जगिक गोष्टीशी जोडलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काटे आहेत, फळ नाही. देवाचं गौरव त्यांच्या जीवनाकडून होऊ शकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक हे फळं नाही, गुण नाही. त्यांच्या जीवनामध्ये सेवा होऊ शकत नाही. देवाची आमच्याकडून ही इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये फळ असावं, आमच्या जीवनाकडून त्याचं गौरव व्हावं. कारण तो माळी आहे, तो लावणार आहे. त्याने आम्हाला पाणी पुरवलेलं आहे, अन्न पुरवलेलं आहे, वाढवलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि त्याची अपेक्षा ही आहे की आमच्या जीवनाकडून फळ त्याला मिळावं. जगाची आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि एका शब्दात सांगायचं तर दुष्काळाची आहे. परंतु देवाची अशा काळामध्ये त्याच्या लोकांकडून ही अपेक्षा आहे, इच्छा आहे, हेतू आहे की त्यांचं जीवन मात्र विपुल फळाने भरलेलं असावं, लदलेलं असावं. ते असे त्या फळाने वाकलेले असावे की जगाने त्यांच्याकडे पाहावं आणि त्या देवाची स्तुती करावी, देवाचं गौरव करावं, त्या देवाचा शोध करावा. आमचं फळ पाहून, आमचं जीवन पाहून हेतू आहे आमच्या जीवनाला, तो हेतू पूर्ण होत आहे का? त्या येशूने आमच्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं यासाठी की आम्ही वाढावं, फलद्रूप व्हावं. त्या देवाचा हेतू आमच्या जीवनाकडून पूर्ण होत आहे का? देवाची ही इच्छा आहे की आमचं जीवन हे फलद्रूप व्हावं आणि शेवटी त्याचं गौरव व्हावं, त्याचा झेंडा फडकावा. आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. देव तुम्हास आशीर्वाद देवो आणि आपल्या जीवनामध्ये फलद्रूप करो. हालेलुया. आमेन.